नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते. बरोबर? आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि ते क्वेश्चन व्यवस्थितरित्या केले असतील. आता या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन्स आपला केमिस्ट्रीचा सेकंड जो चॅप्टर आहे सोल्युशन्स त्याचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहेत आणि याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये ॲज इट इज येऊ शकतात. त्याच्यामुळे एकही क्वेश्चन्स तुम्ही मिस करू नका. व्हिडिओचा एकही सेकंद तुम्ही मिस करू नका. आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात प्रथम आपल्याला पाहायचंय व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन जे की 1 मार्कला 1 क्वेशन असतो. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ केसेसमध्ये जर आपण पाहिलं ना, तर तुम्हाला डेफिनेशन आणि फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. बरोबर? आता इथं तुम्ही पाहू शकता. काय व्हॉट आर हायपरटोनिक सोल्युशन. बरं आता इथं हायपरटोनिक दिलंय. पण याच्याच ऐवजी हायपोटोनिक सोल्युशन्स पण असू शकतं. बरोबर? त्याच्या ऐवजी आयसोटोनिक सोल्युशन सुद्धा असू शकतं. मग ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय किंवा तो क्वेशन करायचा आहे. त्याच्यानंतर काय व्हॉट इस अ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. बरं आता इथं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट दिलाय. याच्या जागेवर इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा असू शकतो. म्हणजे काय मी देतोय तेवढे क्वेशन्स तुम्हाला करायचे नाहीत. तर या टॉपिकबद्दल आता हायपरटोनिक हा सोल्युशनचा टॉपिक आहे बरोबर. मग त्याच्याऐवजी तिथं अजून कोणते क्वेशन्स आहेत तर ते पण तुम्हाला पाहायचेत बरोबर. त्याच्यानंतर राइट द इफेक्ट ऑफ डिसोसिएशन ऑफ अ नॉन व्होलॅटाइल सॉलिड ऑन द फ्रीझिंग पॉइंट ऑफ अ सॉल्व्हंट. त्याच्यानंतर काय राइट द एक्सप्रेशन फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ अ वेपर प्रेशर. देन लॉज. केमिस्ट्रीमध्ये लॉज खूप इम्पोर्टंट आहे. तिथं 2 लॉज आहेत. राउल्ट्स लॉ आणि हेनरीज लॉ हे पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. लॉचे स्टेटमेंट लिहायचे फक्त तुम्हाला. जर तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट जर लिहिलं, तर तुम्हाला 1 पैकी 1 तिथं मार्क मिळणार आहे. त्याच्यानंतर काय व्हॉट टाइप ऑफ अ सोल्युशन एक्झिबिट पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउट लॉ. त्याच्यानंतर हे पहा न्यूमेरिकल्स आहे तिथं. तर न्यूमेरिकल्स थोडंसं पाहूया किंवा न्यूमेरिकल्स अटेम्प्ट करण्याची तुम्हाला सांगतो पद्धत कशी असते. सगळ्यात पहिले व्यवस्थितरित्या न्यूमेरिकल्स तुम्ही वाचायचंय. काय? द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर लिक्विड्स. लिक्विड्स कोणते? ए एंड बी आर 0.60 बार अँड 0.933 बार. बरोबर? म्हणजे ए जे लिक्विड आहे, तर त्याचा वेपर प्रेशर किती आहे? 0.6 बार आणि त्याच्यानंतर बी जे लिक्विड आहे, तर त्याचा वेपर प्रेशर किती आहे? 0.9 बार. बरोबर? ॲट अ सर्टन टेम्परेचर व्हॉट इस अ मोल फ्रॅक्शन. मग आपल्याला काढायचंय काय पहा इथं. व्हॉट इस अ मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉलिड व्हेन द टोटल वेपर प्रेशर ऑफ देअर मिक्सचर इज 0.8 बार. म्हणजे काय केलंय? तर पहा आता फिनोमेना. सेपरेट वेपर प्रेशर दिलाय. त्याच्यानंतर लिक्विड मिक्स केलंय. त्याच्यानंतरनं त्याचं आपल्याला काढायचंय मोल फ्रॅक्शन आणि टोटल वेपर प्रेशर पण इथं तुम्हाला दिलाय. मग काय गिव्हन आहे आणि काय काढायचंय हे तुम्हाला समजलं. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही न्यूमेरिकल्स अटेम्प्ट करायचेत या पद्धतीने. डायरेक्टली न्यूमेरिकल्स पाहिलं का तुम्ही स्किप करायचं नाही. न्यूमेरिकल्स हे खूप सोपे असतात थिअरीपेक्षा पण. बरोबर? फक्त त्यासाठी काय लागतं? तुमच्या फॉर्म्युलाची प्रॅक्टिस लागते आणि थोडीशी कॅल्क्युलेशनची पण प्रॅक्टिस लागते. सेम न्यूमेरिकल आहे. आता या टाइपचे किंवा बुक तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे न्यूमेरिकल्स आहेत, ओके. सॉल्व्ड असतील किंवा एक्सरसाइज मधले असतील, एकही न्यूमेरिकल तुम्हाला सोडायचं नाही. ते पण तुमच्यासाठी आय-एम-पी क्वेशन्सच आहेत असं कन्सिडर करा. हे तर क्वेशन्स आहेत आणि हे मोस्ट प्रोबेबल क्वेशन्स आहेत. जास्त करून क्वेशन याच्यातनंच येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याचा एकदा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतरनं नेक्स्ट जे आहे, तर ते आहे शॉर्ट आन्सर क्वेशन. म्हणजे 2 मार्कला 1 क्वेशन असणार आहे. बरोबर? आता त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला न्यूमेरिकल्स पण दिलं जाऊ शकतं, डिस्टिंग्विश पण दिलं जाऊ शकतं किंवा डिफाइन दिलं जाऊ शकतं, रिलेशनशिप विचारलं जाऊ शकतं. म्हणजे कोणत्याही टाइपचा क्वेशन असू शकतो. बरोबर? आता आपण क्वेशन्स पाहूया. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. बरोबर? आता डिस्टिंग्विश दिलाय. किती मार्क्ससाठी दिलाय? 2 मार्क्ससाठी. मग तुम्हाला कमीत कमी किती व्हॅलिड पॉइंट लिहायचेत? 2 व्हॅलिड पॉइंट्स लिहायचेत. बरोबर आहे? मग त्या पद्धतीने तुम्हाला इथं मार्क्स मिळतील. 2 पेक्षा जास्त दिली तरी चालतील. ओके. त्याच्यानंतरनं हे पहा इथं तुम्हाला न्यूमेरिकल्स तर आहेत. त्याच्यानंतर लॉज पण विचारलाय काय? द हेनरी लॉज कॉन्स्टंट ऑफ अ मिथिली ब्रोमाइड. ओके. या पद्धतीने ते पण न्यूमेरिकल आहे. म्हणजे जास्त करून इथं न्यूमेरिकल्सच आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर शॉर्ट आन्सर क्वेशन्स 3 मार्काचा एक क्वेशन आहे. बरोबर आणि जास्त स्कोर जर विद्यार्थ्यांचा कुठं होत असेल, तर शॉर्ट आन्सर क्वेशन्स आणि त्याच्यानंतरनं काय लाँग आन्सर क्वेशन्स. कारण आपल्याला जे नंबर ऑफ क्वेशन्स आहेत, तर ते कमी अटेम्प्ट करायचे आहेत. पण आपल्याला मार्क्स जास्त मिळणार आहे, बरोबर? एखादी जर आपली कन्सेप्ट जर पूर्ण असेल किंवा क्लिअर असेल, तर इझिली आपण तो क्वेशन अटेम्प्ट करू शकतो. आता इथं पहा तुम्ही काय दिलंय? डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर मोलार मास ऑफ अ सॉलिड इन टर्म्स ऑफ अ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन ऑफ अ सॉल्व्हंट. बरोबर? बुकमध्ये एक्सप्रेशन आहे. ॲज इट इज तुम्ही ते समजून घ्या आणि लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ ऑस्मॉसिस विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. आता तुम्हाला ऑस्मॉसिस म्हणजे काय ते माहिती पाहिजे. ऑस्मॉसिसची डेफिनेशन माहिती पाहिजे.
डायग्राम कशी असते, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, रिव्हर्स ऑस्मोसिस हे सगळे फिनोमेना किंवा रिअल लाईफ एक्झाम्पल जरी असेल ऑस्मोसिसचं, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते तुम्ही तिथं लिहिलं तर खूपच चांगलं. त्याच्यानंतर काय एक्सप्लेन with the help of a vapor pressure temperature curves for solution and solvent. Why boiling point of a solvent is elevated when a non-volatile solute is dissociated into it. बरोबर? या पद्धतीने तुम्हाला एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही. क्वेश्चन पेपर जर तुमच्या समोर आला ना, एकदम 2 मिनिटं शांत बसायचं, डोकं शांत करायचं आणि त्याच्यानंतर ना क्वेश्चन्स टिक करायला सुरुवात करायची. टिक करायला म्हणजे काय? पाहायचं एकदा पूर्ण वाचायचं, बरोबर? याच्यातले आपल्याला कोणते जमतात ते एकदा थोडीशी छोटीशी पेन्सिलने टिक करा. बोर्डच्या एक्झाममध्ये टिक करून ठेवायची आणि नंतर ते क्वेशन्स येऊन अटेम्प्ट करायचे. तुम्ही जर डायरेक्टली अटेम्प्ट करत चालला, ओके, तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल कोणता करायचा किंवा कोणता नाही. त्याच्यामुळे आधी काय करायचं टिक करून ठेवायची. क्वेशन एकदा व्यवस्थित वाचायचा, त्याच्यात काय विचारलंय ते लिहायचं. मार्किंग स्कीम एकदा पाहिजे. किती मार्क्ससाठी क्वेशन आहे, मग आपल्याला किती पॉइंट्स लिहावे लागतील ते तुम्हाला पाहायचंय. आता बरोबर या ठिकाणी दोन्ही पण न्यूमेरिकल्स आहेत. ते न्यूमेरिकल्स तुम्ही ॲज इट इज रेफर करा. या पद्धतीचे न्यूमेरिकल्स बुक्समध्ये पण भरपूर आहेत. ते सुद्धा तुम्ही वापरा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे लाँग ॲन्सर क्वेशन्स. आता लाँग ॲन्सर क्वेशन्समध्ये तुम्हाला काय दिलंय पहा. व्हॉट आर द नॉन आयडियल सोल्युशन्स बरोबर. एक्सप्लेन विथ रिझन अँड डायग्राम्स फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम राउल्ट्स लॉ शोन बाय द नॉन आयडियल सोल्युशन्स. क्वेशन वाचला, अर्थ समजला, नंतर सोल्युशन लिहायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर काय या पद्धतीने इथं काय दिलंय, एक्सप्लेन विथ एक्सप्लेन विथ वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व्हज that the freezing point of a solvent is lowered by a dissociating non-volatile solute into it. Give reason for such a lowering of freezing of a solvent. बरोबर क्वेश्चन वाचायचा, थोडंसं शांत बसायचं आणि त्याच्यानंतर काय जे आन्सर असेल ते एकदा डोक्यात तुम्ही सेट करायचं आणि त्याच्यानंतर लिहायचं. बरोबर? त्याच्यानंतर पहा आता जास्त करून केमिस्ट्रीमध्ये जर विचार केला, थिओरेटिकल जर चॅप्टर असेल तर डिफाइन द फॉलोइंग टर्म्स या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यामध्ये काय फक्त तुम्हाला डेफिनिशन लिहायची. आता पहा काय दिलंय? डेफिनिशन्स कशाची विचारली आहे? रिव्हर्स ऑस्मॉसिसची विचारली आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेनची विचारली आहे. ऑस्मोटिक प्रेशरची विचारली आणि आयसोटोनिकची विचारली. आयसोटोनिक सोल्युशनची विचारली. बरोबर? 4 डेफिनिशन विचारल्यात. 1 डेफिनिशन 1 मार्कला आहे. बरोबर? आता याच पद्धतीने याच्यात कोणती येऊ शकते? ऑस्मोसिसची डेफिनिशन येऊ शकते. ऑस्मोसिसची येऊ शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आयसोटोनिक सोल्युशनची आली इथं. बरोबर? म्हणजे हायपोटोनिकची येऊ शकते, हायपरटोनिकची येऊ शकते. बरोबर आहे? तर या पद्धतीने किंवा यात एखादा लॉ सुद्धा इथं विचारला जाऊ शकतो. मग या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित अटेम्प्ट करायचंय. आता हे क्वेशन्स पहा. आता किती क्वेशन्स दिले टोटल आपण? तर इथं पहा 1 ते 10 म्हणजे 10 क्वेशन्स व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स. त्याच्यामध्ये तुमचे लॉज पण कव्हर होतायत. त्याच्याबरोबर न्यूमेरिकल्स पण कव्हर होतायत आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की ज्या डेफिनिशन्स आहेत ते पण कव्हर होत आहे. बरोबर? त्याच्यानंतरनं शॉर्ट आन्सर क्वेशन. शॉर्ट आन्सर क्वेशन्समध्ये पहा आपण 8 क्वेशन्स दिले. 8 क्वेशन्समध्ये तुमचं डिस्टिंग्विश पण कव्हर झालंय. न्यूमेरिकल्स पण कव्हर झालेत आणि जे लॉ बेस्ड क्वेशन्स आहेत ते पण तुमच्या इथं कव्हर झालेत. त्याच्यानंतरनं नेक्स्ट जर आपण पाहिलं, तर काय शॉर्ट आन्सर क्वेशन जे 3 मार्काला 1 क्वेशन आहे. त्याच्यामध्ये आपण 5 क्वेशन्स दिलेत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये पण सेम त्याच पद्धतीने न्यूमेरिकल्स पण कव्हर होतायत आणि त्याच्यानंतरनं पण थेअरी क्वेशन्स जे आहेत ते पण कव्हर होतायत. आता पहा, जी ऑस्मॉसिसची टर्म आहे, तर पहा आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हेरी शॉर्टमध्ये पण आहे, शॉर्टमध्ये पण आहे. त्याच्यानंतरनं टाइप 2 मधल्या शॉर्टमध्ये पण आहे आणि लाँग आन्सरमध्ये पण आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ऑस्मॉसिसचा जो फिनोमिना आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन कशा पद्धतीने वर्क करतं, रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय, तर ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं लाँग आन्सर क्वेशनमध्ये हे 4 मार्क तर आपल्या हाताचे येतं. यासारखे भरपूर सारे क्वेशन्स तुम्हाला तुमच्या क्वेशन पेपरमध्ये पाहायला मिळतील. मग त्याच्यामुळे काय करायचं, व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा, बरोबर. आता याच्यामध्ये मी भरपूर सारे तुम्हाला क्वेशन्स दिलेत. नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही हे टार्गेट कंप्लीट करायचंय, बरोबर? आता करायचंय म्हणजे काय करायचंय? सगळ्यात पहिले क्वेशन्स लिहायचा आहे, बरोबर? त्याच्यानंतरनं जर तुम्हाला स्वतःच्या मनाने त्याचा ॲन्सर येत असेल, तर आधी स्वतःच्या मनाने लिहायला प्रयत्न करायचा, बरोबर? जर स्वतःच्या मनाने जमत नसेल, तर बुकमध्ये शोधा. ठीक आहे, बुकमध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला, पण काही हरकत नाही. तुम्हाला शोधायचंय बुकमध्ये. बुकमध्ये जर तुम्हाला नाही मिळालं, आता मिळणार तर आहेच, पण तुम्हाला अजून ईझी वे पाहिजे असेल, तर इंटरनेटपेक्षा बेस्ट वे तुमच्याकडे नाहीच आहे. ChatGPT असेल, Googleचं एआय असेल, त्याच्यावर तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये तुम्ही आन्सर घेऊ शकता, बरोबर? किंवा त्याला कमांड देऊन तुम्ही सांगू शकता, "मला हे एक्सप्लेन कर." या पद्धतीने तुम्हाला ॲक्टिव्हली स्टडी करायचा आहे, बरोबर? आपल्याला ट्रॅडिशनल मेथडने फक्त घोकंपट्टी करायची नाहीये, कारण ती काही उपयोगाची नाहीये. ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाल, त्यावेळेस तुम्ही सगळं विसरून जाल. पण तुम्ही जर स्मार्ट पद्धतीने अभ्यास जर केला असेल, प्रत्येक कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतली असेल, तर ती तुमची लाईफटाईमसाठी सेट होऊन जाईल. आणि असं नाही की हा सिलेबस फक्त तुम्हाला 12वी साठी लागतोय. इथून पुढे तुम्ही जिथं जाल समजा
इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले, फार्मसी कॉलेजमध्ये गेले, तुम्हाला तिथं सुद्धा हा सब्जेक्ट किंवा हा सिलेबस लागतोय. त्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्मच्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इम्पोर्टंट क्वेशन मिळतील. पूर्ण टेक्स्ट बुक करण्याऐवजी एवढे क्वेशन्स जरी केले एंड मोमेंटला, कारण आता वेळ खूप आपल्याकडे कमी राहिलाय आणि याच्यात फक्त आपल्याला केमिस्ट्री नाही तर फिजिक्स करायचंय, मॅथेमॅटिक्स करायचंय, मराठी करायचंय, हिंदी करायचंय, इंग्रजी करायचंय, म्हणजे तुमचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढ्यांना पण वेळ द्यायचा आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर कराल अशी मी आशा बाळगतो आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. कारण मी जेवढे मला जमतील तेवढ्या प्रत्येक चॅप्टरचं मी या पद्धतीने आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करणार आहे. त्याचबरोबर हे चॅनल तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन होईपर्यंत, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.